हरे
वीणा नाही एका हरी नामे वीणा मृत्युलोकिया आवडते परी मृत्युलोकिया आवडते परी मृत्युलोकिया आवडते परी मृत्युलोके आवडते परी नाही एका हरी नामे वीणा नाही एका हरी नामे वीणा नाही एका हरी नामे वीणा विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून मनते मनी बैसलीचे मनी बैसलेचे मनते मनी बैसलेचे रूपे आम्हा मृत्युके समान रूपे आम्हा मृत्युके समान सोने रूपे आम्हा मृत्युके समान सोने रूपे आम्हा मृत्युके समान माणिक पाषाण घडी जैसे माणिक पाषाण खडे जैसे माणिक पाषाण खडे जैसे विठ्ठले चित्त प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून चित्त प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून मनते मनी बैसलीचे तुका म्हणे तैच्या दिसतील नारी 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 दिसाची परी आम्हा पुढे दिसाचे परी आम्हा पुढे तुका म्हणे तैच्या दिसतील नारी तुका म्हणे तैच्या दिसतील नारी म्हणे तैच्या दिसतील तुका म्हणे तैच्या दिसतील दिसाची परी आम्हा पुढे दिसाचे परी आम्हा पुढे दिसाचे परी आम्हा पुढे प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून विठ्ठले चित्त प्रपंचापासून मनी बैसलीचे वमनते मनी बैसलीचे वमनते मनी बैसलीचे गोपाल कुमारी गोपाल कुमारी मृत्युलोकिया आवडते परी मृत्युलोकिया
वमनते मनी वमनते मनी वमनते मनी वमनते मनी वमनते मनी वमनते मनी वमनते
नाही एका हरिनामे विण विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलीचे सोने रुपया मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलीचे तुका म्हणे तैच्या दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलीचे विठाला 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 प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधम्न अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरु प्रथम Bye.
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानदेवो नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धो सखा पूर्णमाधा मती मंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी राम नाम मेलिन है देखत सब मेरा ताके पदवंदन करू जय जय मोती राम जय जय मोती राम जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मृत्युलोकी आम्हा वडते परी नाही एका हरी नामे बीन विटले हे चित्त प्रपंचापासून व मनते मणी बैसलीसे प्रस्तुत पवित्र स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कृपा सिंधू जगदोद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। हा अभंग पाविक प्रकरणातील आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाची आवड सांगतायत। विठ्ठला सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा सालाबत प्रमाणे याही वर्षी ग्रामदेवता इष्टदेवता महान अष्टसिद्धिके नवनीत दाता शक्ती सम्राट हनुमंतराय यांच्या कृपाशीर्वादाने पंचक्रोशीतील सर्व आदरणीय पूजनीय माननीय वंदनीय वर्णनीय यांच्या कृपा आशीर्वादाने गावातील सर्व गावकरी कार्यकारी पुढारी कर्मचारी शेतकरी आबालवृद्ध माता पिता बंधू भगिनी यांच्या सश्रमात चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मोजे हाडोळी तालुका भोकर जिल्हा नांदेड या नगरीमध्ये माझ्यासारख्या अज्ञान पामराला तुम्ही सर्वांनी सेवा दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। ही सेवा माझी नसून स्वानंद सुखनिवासी श्री संत मोतीराम महाराज संस्थान श्री क्षेत्रफळा यांची आहे। सेवा मोठ्यांची आहे, पण त्यांचं कुत्र म्हणून का होईना आम्ही ज्या दिशेने जातो भुंकतो त्या दिशेने लोक आम्हाला मान सन्मान धन देतात। हा समाजाच्या भावनेचा मोठेपणा। विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्या मनाची आवड सांगतायत, पण व्यवहाराचा असा नियम आहे विचारले वाचून कोणाला सांगू नये आपली आवड। कोण जर विचारलं महाराज काही खाता का, फळ फ्रूट खाता का, तुम्हाला काही नाश्ता पाणी लागतं का, असं विचारलं तर त्या माणसाने सांगावं बाबा मला हे आवडतं, मला ते खायचे, मला ते नको आहे। कोण काही न विचारता जर सांगितलं मला हे आवडत नाही ते आवडत नाही तर मग त्याला लोक म्हणतील कोट घ्या लाज नाही कालचा कोट घ्या आज नाही। विठ्ठला मग कोणीतरी विचारावं लागतं। तुकोबराय तुम्हाला कोण विचारलं का? 4092 अभंग देवडीकरांच्या परंपरेमध्ये आपण वारकरी संप्रदायामध्ये सेवेसाठी घेतो, ते तुकोबरायांचे अभंग आहेत। याला अग्नी परीक्षा देवडीकरांनी दिलेली आहे। गरम तार खिळा तापवायचा, जिभेवर ठेवायचा, अभंग म्हणायचा आणि जिभेवर ठेवायचा। ज्या ह्याला उष्णता लागेल चटका बसेल समजायचं ते कोणतरी कालोनी व्यसन केला अमृताचा नाश। आणि जो अभंग म्हटल्यानंतर गरम केलेला खिळा जिभेला पोळत नाही तो तुकोबरायांचा अभंग आहे। असे 4092 अभंग आहेत, त्यापैकी हा एक अभंग आहे। पण या अभंगात तुकोबरायाने परिस्थिती आणि प्रसंगाला अनुसरून कोणताही अभंग परिस्थिती आणि प्रसंग या 2 गोष्टीचा आणि भूत भविष्य वर्तमानाचा विचार करून विद्यमानसह समाजाचा उद्धार कसा होईल, आगर कशाने होईल या हेतूने तुकोबरायांचं वाङ्मय। विठ्ठला मग तुकोबराय तुम्हाला कोण विचारलंय की तुम्ही म्हणता मला हे आवडत नाही ते आवडतं? तर या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी या अभंगाचा थोडीशी पार्श्वभूमी याचा थोडासा इतिहास वेगळा आहे। सुमारे 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्रावर 3 जणांची सत्ता होती, आदिलशाह, मोगलशाह आणि निजाम। प्रत्येक बाजूने एखादी गाळात फसलेली गाय असावी, तिला 4-2 कोले कुत्रे तोडून खात असावेत, अशी परिस्थिती या महाराष्ट्रातली व महाराष्ट्राच्या प्रजेची होती। त्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी निजामच्या, आदिलशाह आणि मोगलांच्या विरोधामध्ये बंड पुकारला
आणि पहिला किल्ला तोरणा आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याला सुरुवात केली. पण राज्य महाराष्ट्र स्वतःच्या ताब्यात आल्यानंतर 360 किल्ले ज्या वेळेला ताब्यात आले, रायगडावर राज्याभिषेक झाला, त्यावेळेला संपूर्ण राज्याचा आढावा काढत असताना पुणे जिल्ह्यामध्ये देहू गावी असणारा एक जगद्गुरु तुकोबाराय संत महात्मा, वैराग्यनिष्ठ, ज्ञाननिधी, तपोनिधी असा जो आपल्या राज्यामध्ये महात्मा आहे, त्यांनी दुष्काळामध्ये 4 वर्ष दुष्काळ पडला होता त्यावेळेस, आणि आपली 1.25 लाख रुपयाची प्रॉपर्टी, आपलं जे काही धन आहे, आपली जी काही सावकारकी आहे, ते सगळं समाजासाठी समर्पित केलं आणि भगवंताचं चिंतन करीत भंडाऱ्या डोंगरावर बसले. समाजासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, जाळोनी संसार बैसलो अंगणी. असे तुकोबाराय आपल्या राज्यामध्ये संत आहेत, याचा आढावा घेऊन छत्रपतींनी त्यांना नजराणा पाठवला. येसाजी नावाचा सुभेदार, त्यांच्यासोबत 50-60 मावळे, सर्व अलंकार, आभूषण आणि धन, माणिक मोती, असं ज्या वेळेला तो नजराणा पाठवला, त्यावेळेला तुकोबारायांनी देहू गावात नसताना गाव सोडून भंडाऱ्या डोंगरावर गेले. त्यावेळेला शिवाजी महाराजांचे मावळे तिथंही त्यांना शोधून काढलं आणि तिथं गेला असताना तुकोबारायांच्या समोर त्यांनी पाहिलं. त्यावेळेला तुकोबाराय नाम समाधीमध्ये दंग झाले होते, फक्त भगवंताचं नाम घेत होते. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 सर्वांनी विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल टाळी वाजवा एकदा सर्वांनी. धन्यवाद, थँक्यू. तुकोबाराय ज्या वेळेला हे नामचिंतन करू लागले, तुका म्हणे वाचा वाहिली अनंतान, बोलायचे आता कामा नाही, अशी तुकोबारायांची परिस्थिती झाली. नामस्मरण हे प्राणापेक्षाही प्रिय असणारं तुकोबारायांना. जिभेनं जर नाव नाही घेतलं तर जिभेला धाक देणारे तुकोबाराय. तू जर विठ्ठलाचं नाव नाही घेतलंस तर तुला मी कापून टाकील म्हणत होते तुकोबाराय. असं नामचिंतनामध्ये, नामसमाधीमध्ये लीन झालेले तुकोबाराय, त्यांच्या परिसरामध्ये उभं राहिलेले मावळे सुद्धा ते युद्धाचं ते नजराण्याचं गेले विसरून ते बी म्हणायला लागले, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. थोड्या वेळानं तुकोबाराय म्हटले, मी एकटा म्हणून एवढे आवाज कसे आले? डोळे उघडून पाहिले तर सर्व छत्रपतींचं सैन्य दिसलं. तुकोबारायांनी साष्टांग प्रणिपात केला आणि येण्याचं कारण विचारलं. त्यावेळेला त्यांनी ते फरमान दिलं शिवाजी महाराजांचं आणि सांगितलं, तुम्हाला महाराजांनी असं परिस्थितीनुसार, प्रसंगानुसार तुम्हाला हा नजराणा पाठवलेला आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा, असं छत्रपतींचं म्हणणं आहे.
तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये आसू आले आणि तुकोबारायांनी सांगितलं, देवा, राजा असावा तर असा असावा. डोंगरात जरी गेलो तर तिथं हुडकून परिस्थिती आणि प्रसंगाला अनुसरून मदत करतो. आमचे राजे जाणून बुजून समोर आलेली फाईल सुद्धा वगळायचा, त्रुटीमध्ये काढायचा प्रयत्न करतात. आणि कुठं राजे आमचा छत्रपती की डोंगरात बसलेला सुद्धा एखादा दीन गरीब, एखादा अति आवश्यक असणाऱ्या गरजेची पूर्तता करणारा छत्रपती कुठं. आणि पांडुरंगाला प्रार्थना केली तुकोबारायांनी की अशा हा राजाला सुद्धा भगवंता शताऊ आयुष्य द्यावं आणि समाजाचं रक्षण करावं. कारण साधू हा धार्मिक सत्तेचा सत्यवादी असतो आणि भौतिक सत्तेचा, राजकीय सत्तेचा राजा सत्यवादी असतो. राजकीय सत्तेला ज्या वेळेला धार्मिक सत्तेची जोड होते त्यावेळेला सोन्याला सुगंध होतो. म्हणून एकटी राजकीय सत्ता असेल, त्याला धार्मिक सत्तेची जोड नसेल तर ती सत्ता अधम प्रवृत्तीनं कर्म करत असते. आपण देशोदेशीच्या राजांचा विचार केला, ज्यांच्या राज्यामध्ये धार्मिक सत्ता नव्हती आणि भौतिक राजकीय सत्ता होती, त्यांच्याकडे आचार विचार आणि उचार प्रचाराचा अभाव होता. विठ्ठला विठ्ठला. मग तुम्ही कोण्याही सम्राटाचं उदाहरण घ्या, ज्यांच्याकडे मोठमोठे वाडे होते, 200-200 एकर जमिनी होत्या, त्यांच्या घरावर आज चिकट्या गवत उठले. ते का? कशामुळं? जिथं धार्मिक सत्तेचा अभाव आहे, आध्यात्मिक सत्तेचा अभाव आहे, तिथं राजकीय सत्ता टिकून राहत नाही. म्हणून राजा छत्रपतीने हे जर मला पाठवलं असेल, पण मला याची गरज नाही. कारण पहिली गोष्ट, धन हे माणसाला परमार्थ करू देत नाही. पंचदशीकारांना विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये एक श्लोक म्हटलेला आहे, धनाच्या पाठीमागे 4 प्रकारचा अनर्थ असतो. 4 प्रकारचा अनर्थ असतो. अर्थानामर्जने क्लेशस्तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगरतान क्लेशकारिणा. पंचदशीकार म्हणतात अर्थ प्राप्त करायचा असेल तरी क्लेश म्हणजे दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे. क्लेशस्तथैव परिपालने, तेच क्लेश दुःख, त्याचं प्राप्त झालेला पैसा सांभाळणं सुद्धा दुःख आहे. आता सर्वजण आपण इथं आलो तर उद्या साखरपुडा आणि समोरच्या पार्टीनं सांगितलं 25 लाख हुंडा आणि ते सगळं कॅश पेमेंट पाहिजेत. आजच आणलं बँकेतून, इथं घरी आणून ठेवलं आणि कीर्तनाला येऊन बसलो. मन लागल का बाबा? लागल का मन? का लागणार नाही? पहिली गोष्ट, कीर्तनाला येणारच नाही. सगळे कीर्तनाला गेले ना आपण एकटा घरी बसला तर 2 नोकर लावून ठेवेल आणि म्हणेल बाबा बाहेर कोणी आलं तर दरवाजा काढू नको. एखाद्या उंदरानं जरी खुडकून केलं तर याचा अंतकरण धडकून करेल. आणि जर समजा उंदीर जरी खुडकून केला तर तो गड्याला म्हणेल रामभाऊ खाली कोणी आलं का? ते म्हणलं मालक खाली काळं कुत्र आलं नाही, तुमच्या मनातच भूत घुसलंय. विठ्ठला काय बघा, पहिली गोष्ट पैसा मिळवणं फार कष्ट आहे, दुःख आहे. फुकट पैसा मिळत नाही. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला. काय चपला गुंडाळून सुद्धा लोक ते बैल बाजारा म्हणतात, अन्नाची शपथ द्या एवढ्याला बैल, त्याच्यात अन्नच नसतं, चपला गुंडाळलेले असतात. म्हणजे पैसा कमवणं म्हणजे खूप बैमानकी आहे, खूप लबाड बोलावं लागतं, खोटं बोलावं लागतं. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, रात्रीचा दिवस कष्ट करावे लागतात. फुकट पैसा मिळत नाही, मिळवण्यासाठी दुःख आहे. पंचदशीकार सांगतात. फुकट मिळतो का कोणला? नाही महाराज, फुकटची पेंड आहे का? पैसा मिळवणं तेवढा सोपा नाही. क्लेशस्तथैव परिपालने, ते सांभाळणं कठीण आहे. नाशे दुःखम, ते जर पैशाचा नाश होत असेल, आता पैशाचा नाश व्हायला ते काय विकारात्मक वस्तू आहे? पैशाचा नाश होणं म्हणजे आपण पै कमवली, रात्रीचा दिवस करून कमावलं आणि आपली मुलं त्या पैशाचा जर विनियोग करत असतील, सांच्या पारी हल्टिंग गाडीला लेझिम खेळत येत असतील भोकरवून, तर मग त्याचा नाश झाला. मग माणसं तुळतुळतात, महाराज काय करावं म्हणतात, रात्रीचा दिवस केला, अन्नाचा कण खाला नाही हो, एक पैनं धन जमा केलं आणि समर्थाचे पोटीने असे जन्मले करंटे. काय करणार म्हणतात हे पोरं, एक बी चांगले गेलं नाही. काय झालं महाराज असं विचारल्यानंतर कधी कधी म्हणतात महाराज काय करावं, लय अवघड झालं. काय झालं म्हणून विचारलं, ते म्हणतात मुलं ऐकतच नाहीत. मी म्हटलं बहिरे आहेत का? ते म्हणलं नाही, नाक कान घसातच नाहीत. मग
ऐकत नाहीत म्हणजे मी जे सांगतो ते ऐकत नाहीत का तर पैशाचा विनियोग करतात, विनाकारण त्याचा नाश करतात. कशामध्ये घालतात? दारू, गांजा, मटका याच्यामध्ये घालतात. आणि साधू संत सांगतात बाबा जे इमानदारीने कमवलेलं धन आहे ते अधोगतीला जात नाही. विठाला आणि दुसरी गोष्ट त्याचा नाश होतो. वे दुःखम, वे म्हणजे चोरून नेलं तरी त्याला दुःख आहे. एखाद्याची 10-5 लाख चोरून नेऊ नये कोणाची, कदाचित कोणाचे नेले असते आणि त्याचं उदाहरण कीर्तनात आलं तर ते गावाबाहेर गाठायचं आणि चांगलंच कुटायचं. विठाला विठाला रुपये समजा चोरीला गेले, ते माणूस 2 दिवस भाकरच खात नाही. खा की आता काय आपल्या नशिबात नव्हतं म्हणा. उपदेश करणारे लोक लय हुशार असतात. 2 घास खा, जाऊ दे आता आपल्या नशिबातच नव्हतं म्हणावं. ते म्हणतात राम भाऊ कसं खाऊ, टकटक दिसालय. म्हणजे वे दुःखम, धन मिळवत असताना माणसाला कमवण्यामध्ये दुःख आहे, सांभाळण्यात दुःख आहे, नाशामध्ये दुःख आहे आणि ते चोरी गेलं तरी दुःख आहे. एकंदरीत 4 प्रकारचं दुःख आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अर्थाने परमार्थ घडत नाही. आर्थी परमार्थ कैसा घडे, अर्थाने परमार्थ घडत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात धन नको. आणि दुसरी गोष्ट, हे धन जर स्वीकारलं तर तुकोबाराय म्हणतात धन जवळ आलं की धनामध्ये माणसाचा प्राण जातो, धनासाठी प्राण जातो आणि धनासाठी प्राण देतात. तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. म्हणून मला अशी गोष्ट नकोय. मी माझ्याच सर्व धन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवलं. जे खत होतं, लोकांकडे जे दिलेले पैसे होते ते सगळे दप्तर बुडवायला तुकोबाराय इंद्रायणीच्या डोहात गेले असताना मागून आवाज आला, दादा थांबा, याच्यामध्ये माझी भाऊ वाटणी आहे, त्याचं नाव कानोपात्रा, कानोबाराय, त्यांचे लहाने धाकटे भाऊ. दादा तुम्ही संसार सोडला पण मला संसार आहे. त्यावेळेला तुकोबारायने अर्ध्या वयात त्यांना दिल्या आणि अर्ध्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. स्वतःचं धन स्वतः वाटून टाकलं, कर्ज माफ करून टाकलं. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम तुकोबारायने लोकांचं कर्ज माफ केलेलं आहे. आणि तुकोबारायने कर्ज माफ केल्यानंतर मग ते दुसऱ्याचं कर्ज कायला घेतील. म्हणून तुकोबाराय म्हटले आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत. मग महाराज तुम्हाला काय आवडतं हे सांगा, तुमची आवड आम्ही छत्रपतींना जाऊन सांगू आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला तुकोबारायने 11 अभंग लिहिले आणि 11 अभंग लिहून त्या अभंगावर पाईक म्हणून असं प्रकरण लिहिलं. पाईक हा शब्द टाकला. मी छत्रपतीचा पाईक आहे. पहा किती तुकोबारायांचा भावनेचा मोठेपण आहे. जगद्गुरु तुकोबाराय, काळांच्या डोक्यावर पाय देणारे, मुक्तीला दाशी म्हणून घरी राबवणारे, ते तुकोबाराय म्हणतात मी पाईक आहे छत्रपतीचा. त्या पाईक प्रकरणामध्ये 5व्या क्रमांकाचा अभंग तुकोबाराय म्हणतात मला जर तुम्हाला द्यायचंच असेल तर मला ही गोष्ट आवडते. कोणती आवडते महाराज? अभंगाच्या प्रथम चरण. मृत्यू लागे Abana
मृत्यूलोकामध्ये राजाला जर द्यायचंच असेल माझ्या मनातली आवड तर मला हे आवडतं. काय आवडतं महाराज? मृत्यूलोकी आम्हा आवडते परी. मृत्यूलोक म्हणजे या संसारामध्ये, या संसारात आम्हाला एकच गोष्ट आवडते. काय आवडते? नाही एका हरी नामे विन. फक्त देवाचं नाव आवडतं, इतरांची व्यावृत्ती. याला उभयता श्रभ्यो असे शास्त्रामध्ये म्हटलेले आहे. एका गोष्टीची आवड आणि एका गोष्टीचा त्याग. एखादी गोष्ट आपल्याला आवडते याचा अर्थ असा आहे की एक गोष्ट आवडते म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या विरोधात, त्याच्या अभावात, त्याच्या भिन्नात ती गोष्ट आवडत नाही. नाम आवडतं म्हणजे तद भिन्न, तद अभाव, तद व्यतिरेक, तद विरोध. जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या मला आवडत नाहीत. व्याकरणामध्ये अप्रत्यय 4 प्रकारांना लागत असतो. अभावात लागतो, विरोधात लागतो, भिन्नात लागतो. तद भिन्न, तद अभाव, तद विरोध आणि तद व्यतिरेक व्यतिरेकामध्ये लागतो. तर नामाच्या व्यतिरेक काय हो? तुकोबरायाने सांगितलं मृत्यूलोक म्हणजे संसार, संसारातले विषय, संसारातल्या वस्तू, पदार्थ, धातू आम्हाला आवडत नाही. महाराज तुम्हाला नाम का आवडतं आणि त्या वस्तू का आवडत नाहीत या गोष्टीचं विवेचन करू, चिंतन करू. वेळ भेटला तर अभंग सोडू, अन्यथा सेवा सोडू. विठाला विठाला. का आवडत नाही महाराज तुम्हाला? प्रपंचामधला कुठलाही पदार्थ, द्रव्य, वस्तू का आवडत नाही आणि नाम का आवडतं? ह्याची कारणं सांगा. आवडत नाही ठीक आहे, पण का आवडत नाही आम्हालाही कळलं पाहिजे. तर देवाचं नाव आवडतं, तर आवडण्यासाठी त्याच्यामध्ये काय विशेष आहे? तुकोबरायांनी सांगितला नामाच्या ठिकाणी 4 प्रकारचा विशेष आहे. नामाचा पहिला विशेष आहे की नाम हे पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानां च मंगलम दैवतम देवतानां च भूतानां यो वेह पिता. सर्व पवित्रामध्ये जर काय पवित्र असेल तर ते देवाचं नाम आहे. म्हणून विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात सर्व मंगलाचं मंगल, निधीचा निधी जर काही असेल तर ते फक्त काय? देवाचं नाम आहे. सकल मंगल निधी, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकल मंगल निधी, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी. मनकारे जना, विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठलाचे नाम सकल मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. विठ्ठलाचे नाम आधी. सकल मंगल निधी, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी. सकल मंगळ जेवढं काही मंगल असेल त्याचा निधी जर काय असेल तर ते देवाचं नाव आहे. म्हणून नाव आवडतं. मंगल आहे म्हणजे ते पवित्र आहे. पहिली गोष्ट ते पवित्र आहे, दुसरी गोष्ट ते गोड आहे. देवाचं नाव काय? गोड आहे. किती गोड आहे? किती गोड आहे याचं उदाहरण सांगत असताना तुकोबराय म्हणतात अमृतापेक्षाही गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम
तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कामाने अमृताहुनी गोड अमृताहुनी राजा काय करूयाती काय करूयाती सांग पंढरी राजा सांग पंढरी राजा काय करूयाती काय करूयाती अमृतापेक्षाही गोड आहे. आता अमृत कोण पेले? अमृत तुल्य पेला असेल, अमृत थोडंच कोण पेले? अमृत मानून पेला असेल, पण अमृत नाही महाराज. सकळ स्वाध्यायानी अमृत सकळ. जगातल्या जेवढ्या वनस्पती आहेत तेवढ्याचा अर्थ काढून एकत्रित केला तरी 10% सुद्धा अमृताची बरोबरी करू शकत नाही. इतकं स्वादिष्ट अमृत असतं, पण त्याही पेक्षा गोड देवाचं नाव आहे असं म्हणण्यापेक्षा देवाचं नाव अमृताच्या बरोबरीला लावणं म्हणजे नामाचा अपमान आहे. विठाला दुसरी उपमा देता येत नाही, म्हणून उपमेयाला सिद्ध करायचं असेल किंवा त्याचं उपमेयत्व श्रेष्ठत्व दाखवायचं असेल तर कोणाची तरी उपमा द्यावी लागते. म्हणून तुकोबाराय म्हणतात अमृतावनी गोड किंवा जिभे गोड तीन अमृताचा अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. त्याच्यापेक्षा गोड आहे नाही, त्याच्या पुढे फिकच पडतं. देवाचं नाव गोड आहे, देवाचं नाव पवित्र आहे, देवाचं नाव तिसरी गोष्ट सोपं आहे. कोणी घ्या केव्हाही घ्या. हे काय नाम जप यज्ञ परम बांधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम पर ब्रह्म वेदार्थे. याला विधी विधानच नाही महाराज. सर्व कार्य करता हरी बोला. नाथ महाराज म्हणतात हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह का त्यागांती हरी बोला. भांडण करायचं असलं तरी हरी बोला, कांडण करायचं असलं तरी हरी बोला, समाजात जरी आलात तरी हरी बोला आणि विजयनी झालात तरी हरी बोला. एक हरी बोला जेनी हरी बोला विजयनी एका जनार्दनी हरी बोला. केव्हाही बोला, याला विधी विधान नाही, कोणाचंच विधी विधान नाही. ब्राह्मणानं घ्या, क्षत्रियानं घ्या, शूद्रानं घ्या, स्त्रीनं घ्या, चांडाळानं घ्या, यातीहीन घ्या, पशूनं घ्या, पक्ष्यानं घ्या, पवित्रानं घ्या, अपवित्रानं घ्या, त्याला बंधन नाही. म्हणून ते इतकं सोपं आहे. घेण्यासाठी त्याला कुठलाही श्रम करावं लागत नाही. सोपं आहे, पण सोपं शहाण्या माणसाला लक्षात येतं, मूर्खाला कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात शहाणा तो धनी घेतो, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते. सोपे आहे सर्व मुलीं म्हणे, सोपे आहे सर्व तुका म्हणे, सोपे आहे सर्व मुलीं म्हणे, सोपे आहे सर्व. शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते, शहाणा तो धनी घेतो येते. तुकोबाराय म्हणतात सोपं सर्वापेक्षा सोपं. वेदामध्ये अनंत साधन सांगितले, त्या सर्वात सोपं जर साधन काय असेल तर ते फक्त काय देवाचं नाव आहे. कलेर दोष निगे राजन अस्ति है को मांगुण कीर्तना देव कृष्णस्य मुक्त बंधम प्रहज्यति. शास्त्रकार सांगतात की बाबा या कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामानेच उद्धार होतो. इतर साधन मात्र क्षीण पावल्या जातात किंवा साधन करणारा क्षीण होतो.
साधन जर सिद्ध करायचं असेल कलियुगामध्ये अल्पायुष्यामध्ये ते फक्त देवाचं नाव आहे. विठ्ठला नाम पवित्र आहे, नाम गोड आहे, नाम सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट नामाच्या बाबतीत जर विचार केला तर नाम सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ आहे. सकळ साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. कशामुळे श्रेष्ठ आहे? ते सत्य आहे म्हणून. हे चार प्रकारचे नामाच्या ठिकाणी गुण असल्यामुळे तुकोबराय म्हणतात नाही एका हरी नाम, नाही एका हरी नामे मृत्युलोकी अभाव नटे परी. नाही एका हरी नामे वीर, नाही एका हरी नामे वीर, नाही एका हरी नामे वीर. आम्हाला मृत्यू लोकांमध्ये देवाचं नाव आवडण्याचं कारण ते पवित्र आहे, ते सोपं आहे, ते गोड आहे, ते सत्य आहे. विठ्ठला काय होतं, शंकरपटाचा बैल आणि नांगराचा बैल दोन्हीची शर्यत नाही जमत. नांगरात न्यायचा असेल तर मग शंकरपटाला ते ऊर पाठवून घेतं, आणि शंकरपटाला न्यायचा असेल तर मग नांगराचा बैल उगा संडास करून घेतो. म्हणजे दोन्हीचे समकरण समान नाही, समीकरण समान नसल्यामुळं विषमता होऊ शकते कदाचित. पण मी तुमच्या पुढे लहान आहे, मला सांभाळून घ्या. पण तुमचा आहे विठ्ठला. त्याचा मुद्दा असा आहे की तुकोबाराय म्हणतात चार गुणांनी युक्त नाम असल्यामुळं आम्हाला ते आवडतं. महाराज प्रपंच का आवडत नाही, संसार का आवडत नाही? त्याच्यामध्ये चार प्रकारचा दोष आहे. प्रपंचात या संसारात पहिला दोष आहे ते म्हणजे दुःखरूपता. संसारामध्ये दुःख आहे असं म्हणण्यापेक्षा संसाराचं स्वरूपच काय? दुःख आहे. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रक्त दिवस सर्व विश्रांती नाही कोठे रक्त दिवस काम क्रोध लोभ बुद्धी पाठीला खाली मना तुकोबाराय म्हणतात किंवा साधू संत सांगतात संसार दुःख मूळ. संसारात दुःख आहे म्हणण्यापेक्षा दुःखाचं मूळच संसार. संसार संसार म्हणजे काय? संसार या शब्दाची व्याख्या आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जे शयनम ये संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे पाहे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, पुन्हा पुन्हा जन्माला येणं याला संसार म्हणतात, आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात. त्याच वाक्याचा थोडासा स्पष्टीकरण करून विश्वमौली ज्ञानोबाराने सांगितलं की माझ्या मते संसार त्याला म्हणतात. कशाला म्हणतात? आगाऊ उपजणे आणि मरणे हे साचची जे का मानणे तो जीवलोकी मने संसारू अहन. ज्ञानोबाराय जन्म मरणाला सत्य समजणं याला संसार म्हणतात. आद्यगुरु शंकराचार्य जन्म मरणाला संसार म्हणतात.
आणि जगद्गुरु तुकोबाराय देह अहंकाराला संसार म्हणतात. तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी, तो बनी अवघे संसारिक, तो बरे अवघे तुका म्हणे देह नाही निरसला तो बनी अवघे, तो बनी अवघे संसारिक, तुका म्हणे नाही निरसला जोपर्यंत देह तादात्म्य संबंध सुटत नाही तोपर्यंत संसारिक. तुकोबाराय देह तादात्म्य संबंधाला संसार म्हणतात. ज्ञानोबाराय देह जन्म मरणाला सत्य समजण्याला संसार म्हणतात. आद्यगुरु शंकराचार्य पुन्हा पुन्हा जन्मणे पुन्हा पुन्हा मरणे याला संसार म्हणतात. नेमकं संसाराचं स्वरूप काय? विठाला आत्मिक दृष्टीने विचार केला, शब्द शक्य दृष्टीने विचार केला तर वेगवेगळे भिन्न भिन्न त्याचे शब्द अर्थ आहेत, शब्द आहेत. पण त्या तिन्ही श्लोकाचा, ओवीचा आणि तुकोबारायांच्या प्रमाणाचा तात्विक दृष्टीने विचार केला तर त्याचा तिन्हीचाही एकच अर्थ आहे. विठाला हा या संसारामध्ये भगवान परमात्म्याचं नाम आवडतं आणि संसार आवडत नाही का? तर याच्यामध्ये दुःख रूपता नावाचा दोष आहे. कारण संसार दुःख मुळे ठाऊकच आहे. संसार दुःखाचा दुःख बांधवडी आहे. हा संसार हे सगळ्यांना अनुभव आहे. कोण आहे सुखी या संसारामध्ये? जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, योगी दुखिया जंगम दुखिया, योगी दुखिया जंगम दुखिया, घर पैरा गिरे जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं तुकोबाराय सांगतात किंवा संत कबीरदास महाराज म्हणतात जो देखी शो दुखिया बाबा. कोणाकडेही पहा महाराज, काय चाललंय म्हणल्यावर नुसतं बरं हे म्हणतात, वरून म्हणतात, पण आतून सगळा वनवा पेटलेला असतो. विठाला विचारलं म्हणून दुसऱ्याला सांगता येत नाही, सांगितलं तर फजिती करतील म्हणून, पण सगळ्यांचं सारखं आहे. तुम्ही तसे, आम्ही नीट बसा मामी. विठाला म्हणजे प्रत्येकाला दुःख आहे. हा संसाराचा पहिला दोष आहे. आता कोणाचं दुःख किती आहे काय सांगू? देवाला न मानणारही दुःखी आहे, देव मानणाराही दुःखी आहे, देवही दुःखी आहे आणि देवाचा बापही दुःखी आहे. विठाला मानणारा का दुःखी आहे? देव न मानणारा दुःखी एवढ्या करत आहे बर का. मानणारावर जळतो, त्याला मानणारा सहन होत नाही. काय? जसं सिंदळीला सती सहन होत नाही, दुर्जनाला साधू सहन होत नाही, शहाण्या मूर्खाला शहाणा माणूस सहन होत नाही, मूर्खाला विद्वान सहन होत नाही, तसं म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा काय असतो? विरोध असतो. आणि ज्या गोष्टीमध्ये ज्याचा विरोध असतो त्या गोष्टीबद्दल ते कसल्याही प्रकारचा विचार करत नाही. देव मानणारा हा माणूस सज्जन असतो. त्याने देव बघितला नाही पण तो मानतो, हा त्याचा भावनेचा मोठेपणा आहे. आपण देव पाहिलाय का? नाही पाहिला. आणि जो पाहिलाय तो देवच आहे आपल्याला असा विश्वास नाही. आहे का विश्वास? आपण जे पाहिले ते देव आहे का नाही याच्यावर आपल्याला विश्वास नाही.
आणि देव पाहिल्याचा आपल्याला अनुभव नाही. मग आपण आपल्याला जर देवाचा अनुभव नाही तरी आपण देव मानतो, याचा अर्थ आपण फार सज्जन आहोत. जी गोष्ट आपल्याला माहीतच नाही तरी सुद्धा आपण मानतो. देव मानत नाही तो एवढ्या करता दुःखी आहे की देव मानतात का लोक, दिसला नसतानाही मानतात म्हणून दुःखी आहे. देव मानणार आहे की बाबा मी मानतो तरी सुद्धा मला दिसत नाही म्हणून तो दुःखी आहे. आणि देव पण दुःखी आहे, देव सुद्धा दुःखी आहे. सांगू तुम्हाला, प्रभू रामचंद्राच्या जीवनचरित्राकडे तुम्ही पहा. जन्मल्यापासून ते पार शरईमध्ये देह सोडण्यापर्यंत थोडासा बारकाईने विचार करा. जन्म झाला कधी झाला? एका निष्पाप मातृपितृ भक्ताचा वध झाल्यानंतर जन्म झाला. श्रावण बाळ आणि त्याच्या आई वडिलांचा वध झाला आणि नंतर त्यांचा श्राप हाच राजाला काय मिळाला? वरदान. पहिली गोष्ट, जन्माच्या आधीपासूनच दुःख आहे. एखाद्या आई वडिलाची सेवा करणाऱ्याची किंवा आई वडिलाची हत्या होऊन जर त्याच्या हत्येच्या मोबदल्यात जन्म मिळतोय ते कसा सुखी होऊ शकेल? दुसरी गोष्ट, जन्मल्यानंतर 12 वर्ष झाले विश्वामित्राच्या सानिध्यात गेले. पहिल्यांदा बाई संग युद्ध करावं लागलं, भांडण करावं लागलं, त्राटिका मारली. घरी आले, स्वयंवर झालं, घरी आले, राज्यावर बसायचं. ज्या क्षणात राज्यावर बसायचे त्याच क्षणामध्ये वनवासाला जावं लागलं. पुढे वनवासात गेला असताना थोडं पुढे गेलं, गंगा ओलांडली, चित्रकूट पर्वतावर गेले आणि पर्वतावर गेले असताना पाठीमागून भरत आला. दादा, मी नाही राज्य करणार, मला नाही राज्यावर बसायचं, तुम्हाला येऊन सिंहासनावर बसावं लागेल, नाहीतर मी इथं या गंगेमध्ये देहांत प्रायश्चित करेल. त्यांनी सांगितलं, नाही रे बाळा, मी माझ्या बापाची आज्ञा पाळण्यासाठी आलोय, तू मला म्हणतोस ना, माझी आज्ञा पाळ. त्यांनी सांगितलं, मग एक काम करा, तुमच्या पायातल्या खडावा द्या, त्या मी सिंहासनावर ठेईल आणि त्या सिंहासनाचा सेवक म्हणून मी राज्याचं प्रजेचं पालन करेन. विठाला. असं कडक ऊन उष्ण घात सुरू होता. सूर्यदेव अग्नी ओकत होता. उन्हाचा पारा, चैत्र महिना, पाय पोळत होते आणि एक असा सूळ पायामध्ये काटा घुसला. ते काटा निघत नव्हता. लक्ष्मणानं प्रयत्न करून काढायचा प्रयत्न केला. त्यावेळेला भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून टप टप पाणी गळायला लागलं आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, पाहाय लक्ष्मणा, कर्माची गती काय? कर्माची गती आहे, गहनो कर्मणा गती. फारच गहन कर्म आहे. अरे, कडू बोलून आईनं, वाईट बोलून आईनं, टोचून बोलून आईनं वनवासाला पाठवलं आणि गोड बोलून भावानं पायातल्या खडावा घेऊन गेला. याला म्हणतात संसारातलं दुःख. विठाला. आता पुढचं सगळं रामायण सांगायला नाही आलो मी, इथं अभंगाचा भावार्थ सांगतो. बायको नेली, तुम्हाला सर्वच काही माहिती आहे. तर भगवंताला सुद्धा याच्यामध्ये दुःख आहे. म्हणजे देव न मानणाराही संसारात दुःखी आहे, देव मानणाराही संसारात दुःखी आहे, देवही संसारामध्ये दुःखी आहे आणि देवाचा बापही संसारात दुःखी आहे. देवाचा बाप राजा दशरथ, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. शास्त्र सांगतं. असा तडपडत होता, फुलाच्या गादीवर झोपला तरी त्याला झोप लागत नव्हती. का? लोक म्हणायचे, अरे तुझा मित्र इंद्र देवाचा राजा आहे, एवढं सार्वभौम पृथ्वीचं तुला राज्य आहे, तुला काय गरज आहे? पण माणसाला लई मोठी कीड आहे. काय जाळायचे का म्हणला या धनाला? वित्तात पुत्रा, शास्त्र सांगतं. वित्तापेक्षा, धनापेक्षा माणसाला मुलगा आवडतो. त्यांनी सांगितलं, मला मुलगा पाहिजे. मग मुलगा होत नाही म्हणून देवाचा बाप राजा दशरथ रडत होता आणि तोच राजा दशरथ पुढच्या जन्मामध्ये झालेला कंस जगू देत नाही म्हणून रडत होता. वाक्य नीट आहे का? लक्ष देऊन आहे का? प्रभू रामचंद्राचा बाप म्हणजे देवाचा बाप मुलगा होत नाही म्हणून रडत होता
आणि झालेला कंस जगू देत नाही म्हणून वसुदेव देवकी रडत होते. आणि तुमची आमचे जन्मल्यानंतर ते आपल्याला जगू देत नाही म्हणून तुम्ही आम्ही रडतो. एवढाच प्रश्न आहे. विठाला विठाला विठाला. एकंदरीत संसारामध्ये देव मानणारा, देव देव करणारा, देव देवाचा बापही दुःखी होऊ शकतो. एवढं स्वरूप संसाराचं काय दुःख आहे. हा दोष संसारामध्ये. दुसरा एक दोष संसारामध्ये विपरीतता म्हणजे उलटीपणा. सगळा उलटीपणा. महाराज ध्यानाचा अभंग झाला, डोक्यात पेटा घाला. आता डोक्यात सिजर करून घालायचा असतो का? फेट्यात डोकं घालायचं असतं. पण पाटील काय म्हणतात, अप्रो पाटील याच्या करता आले का तुम्ही 2 किलोमीटर चलून? पटकून बोला. एवढ्या ह्याच्यामध्ये डोक्यात फेटा घालायचा असतो का फेट्यात डोकं घालायचं असते? पटपट बोला. मी काय म्हणालो समजाले की पेटी मास्तर? डोक्यात फेटा घालायचा का फेट्यात डोकं? टोपीत डोकं घालायचं का डोक्यात टोपी घालायची? डोक्यात डोकं सिजर करून घालायची. पायात बूट घालायचं का बुटात पाय घालायचं? आता आम्ही इथून येते वेळेस, गाडीमधून येते वेळेस आमचे केरवाडीकर, आमचे जेव्हा युट्यूबचे संचालक, ते काय म्हटले, हाडोळी आली हाडोळी आली. आता खरं म्हणले हाडोळी आमच्याकडे आली का आम्ही हाडोळी करू आलो? पण म्हणायला काय म्हणलो, हाडोळी आली. याचा अर्थ या संसारामध्ये उलटेपणाचा हा दोष आहे. विश्वमौली ज्ञानोबा म्हणतात, हा भगवान सुद्धा सांगतात, ऊर्ध्वमूल मधशाक मशवत्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य परिणानी यस्तं वेद स वेदवित्. हा संसार वृक्षच उलटा आहे. इथं जन्मलेली माणसं कशी सोयीशी होतील? ज्याला आयुष्य भरपूर आहे त्याला म्हणतात ते लहान आहे. ज्याचं आयुष्य संपलंय त्याला म्हणतात हे वडील आहे. ज्ञानोबा म्हणतात, या श्लोकावर विवेचन करत असताना ज्ञानोबारांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेले आहेत. आहा कटकटा ओकटे ये मृत्यू लोकीचे उपराटे अर्जुना ते तू अवचटे जन्मलासी. हे मृत्यूलोक हा उलट्या प्रकाराचा आहे. आता याच्यात अनेक प्रकारची उदाहरणं सांगता येतील. पण दुसरा दोष आहे विपरीतता म्हणजे उलटेपणा. म्हणून संसार आवडत नाही, म्हणून मृत्यूलोक आवडत नाही. दुःखरूप आहे म्हणून आवडत नाही, उलटेपणा आहे म्हणून आवडत नाही. तिसरा एक या प्रपंचाचा दोष आहे. या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये सगळ्या वस्तू क्षणिक आहेत. पाण्यावल्या बुडबुड्यासारखा हा संसार आहे. पहिल्या क्षणाला दिसतो, दुसऱ्या क्षणाला पहिल्या क्षणाला उत्पन्न होतो, दुसऱ्या क्षणाला प्रतीत येतो आणि तिसऱ्या क्षणाला नष्ट होतो. नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जळी बुडबुडी देखता देखता जळी बुडबुडी देखता देखता जळी बुडबुडी देखता देखता जळी बुडबुडी देखता देखता क्षण लागता दिसे नासे क्षण लागता दिसे नासे तैसा हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता दिसे नासे क्षण लागता दिसे नासे तैसा संसार पाहता तैसा संसार नामदेव महाराज सांगतात, जळी बुडबुडी देखता देखता. पाण्यावला बुडबुडा देखता देखता उत्पन्न होतो आणि देखता देखता नष्ट होतो. तसा आपला संसार आहे महाराज. देखता देखती पोरं जन्मतात, व्यसनाच्या आहारी जातात आणि बाप खंदा देतो आणि तरुण वयातली बायको विधवा तिचं आकाश कोसळून पडतं, त्याच्यावर धडधडा रडतात. असे संसारातले धर्म आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यावर देवाचे उपकार आहेत. एवढ्या कोरोनामध्ये आपण वाचून आलोत का नाही? किती महामारी मोठी होती हो. एकदा गेले की कॅरी बॅगच येऊ लागली. कोणाचे देऊ लागले की देव जाणे. एकदा पॉझिटिव्ह म्हणलं आणि गेले दवाखान्यात की वापस यद्गत्वा न निवर्तन ते धाम परमम.
कोरोनामधून आपण वाचलो. पहिलं प्लेग नावाची बिमारी होती त्याच्यातून वाचलो. स्वाईन फ्लू नावाचा एक रोग आलता त्याच्यातून वाचलो. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आले त्याच्यामध्ये आपण वाचलो. भूकंप झाला, किती लोक मेले होत्या खिल्लारीला. किती मेले. अवघ्या 5 मिनिटामध्ये, 5 मिनिटं नाही 55 सेकंद काहीतरी भूकंप झाला होता. किती? 55 सेकंद. 55 सेकंदामध्ये त्या गावामध्ये दियाला माणूस राहिलं नव्हतं दिवा लावायला. तो भूकंप आपल्याकडे आला पण कमी प्रमाणामध्ये आला. आपण भूकंपात वाचलो, कोरोनात वाचलो नाही का. आणखी एवढ्या विजा पडून लोक मरतात, बैल मरतात, प्राणी मरतात. एवढ्या विजा पडून रोजचे लोक मरतात. पेपरला न्यूजला नेहमीच येतो. पण आपल्यावर वीज पडली नाही. एवढे लोक साप चावून मेले. आपल्याला सापाचं दर्शन झालं पण आपण मेलो नाही. भूकंपानं मेलो नाही. पाणी बरेच बुडून लोक मेले त्याच्यात आपण मेलो नाही. वीज पडून मेलो नाही. शाट लागून लोक मेले. ऑक्सिजननं लोक, खूप ॲक्सिडेंट होतात रोज, त्याच्यातही लोक मेले. पण त्याच्यातूनही आपण वाचून आलो. याचा अर्थ आपण असे तर नाहीत ना कळडीला कीड नाही वकटेला इथले नाही बरं का. विठाला विठाला म्हणजे एवढं संसारात दुःख असताना त्या दुःखातून आपण वाचलो. एवढा संसार उलटा असताना तरी आपली गाडी चलतीये. आणि एवढा संसार क्षणिक असतानाही आपल्याला आयुष्य शिल्लक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात बरवे झाले आजीवन नाही मृत्यूच्या हारी वाचून आलो येतवरी उरलन हरी तुम्हा समर्पण बलवे झाले आजीवनी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी उरलन हरी तुम्हा समर्पण बलवे झाले आजीवनी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी उरलन हरी तुम्हा समर्पण येतवरी उरलन हरी तुम्हा समर्पण बलवे झाले आजीवनी नाही पडिलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येतवरी उरलन हरी तुम्हा समर्पण तुम्हा समर्पण. टाळी वाजवा एकदा. तुमच्या मायबापाची शपथ एकदा जोरात वाजवा. कारण बोंबीच्या देठापासून उचलावं लागते महाराज. सगळ्या नाड्या एकत्रित केल्याशिवाय इतक्या उंच स्वरात आणि जोरात म्हणायचं असेल तर भाकरच जिरून जाते माणसाची. खूप मेहनत घ्यावी लागते. एक सांगायचा मुद्दा, आपण एवढ्यातूनही वाचून आलो. एवढं जीवन आपलं क्षणिक आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. या जीवनाचा भरोसाच नाही. क्षणभंगूर नाही भरवसा फार सावध तोडा माया आशा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. हुशार थोर आहे ओळसागा. त्याला तरी काय म्हणायचं बिचाऱ्याला. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. ते आवाज साथच देणार बिचाऱ्याला. त्याला तरी काय म्हणायचे. 1.5 महिन्यापासून त्याला विश्रामच नाही. विठाला विठाला. आपल्याला एक क्षणाचा भंगू म्हणजे क्षणभर सुद्धा विश्वास नाही आपला. क्या जिंदगी एक किराए का घर है. एक दिन
एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। महाराज त्या कवीनं म्हटलेलं आहे, मौत जब तुझको आवाज देगी, तुझको घर से बाहर निकलना पडेगा. किरायाचं घर आहे, सोडून जावं लागतं आणि क्षणिक आहे. क्या जीवन की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. काही लोक असे मिलेत महाराज आपल्या डोळ्यासमोर, हातातला घास हातात घेऊन तोंडात टाकेपर्यंत तिथंच त्याचा गतप्राण झालेला आहे. पण आपण खाऊन खाऊन पोतेच्या पोते संपवले, संडासचे टँक भरून टाकले, उलटून टाकले. याचा अर्थ असा आहे की आपण भाग्यवान आहोत, दुःख भोगायला खंबीर आहोत, क्षणिक मानायला खंबीर आहोत. या संसारामध्ये तिसरा दोष आहे तो क्षणिक आहे, क्षणिकता नावाचा दोष आहे. आणि चौथा एक दोष आहे, त्याला सातिशयता म्हणतात. स अतिशयता इति सातिशयता. प्राप्त वस्तूमध्ये माणसाला समाधान नाही. पहिली झोपडी होती, आता बरं झालं पत्राचं का होईना घर झालं. कुणानं बसव की शेजाऱ्यानं स्लॅब टाकला की याच्या पोटात दुखाय सुरू झालं. काय करावं म्हणलं बाबा, काय करावं, काय झालं, पोटच दुखाले म्हणलं. मग जावं भोकरला, पोटाचं तज्ञ पाहावं. ते म्हणलं पोट तसं दुखणं आहे ना, पोटामध्ये काही नाही, मग पोट दुखाले. पोट दुखणं वेगळं आणि पोटामध्ये दुखणं वेगळं. लक्षात आलं असेल महाराजांच्या. पोट दुखणं म्हणजे समोरच्याचं चांगलं झालेलं न देखवणं, याला पोट दुखणं म्हणतात. आणि पोटामध्ये काहीतरी आध्यात्मिक रोग झाला म्हणून त्या रोगाबद्दलचा त्रास होणं, ह्याला पोटात दुखणं म्हणतात. तर ते पोटातलं दुखणं दवाखान्यात गेल्यावर नीट होईल, त्याच्यावर इलाज केल्यानंतर. पोटच दुखू लागल्यावर त्याचं काय आहे. डोकं दुखणं वेगळं आणि डोक्यामध्ये दुखणं वेगळं. शेजारच्यानं चांगली गाडी घेतली की डोकं दुखतंय, ती समोरून गेली की डोकं असं फन फन करतंय. बरोबर आहे. आणि जास्त टेन्शन आल्यावर पण डोक्यात, मग ते डोक्यात दुखतंय. डोक्यात दुखणं हे वेगळं आणि डोकं दुखणं हे वेगळं. याला सातिशयता म्हणतात. एकच उदाहरण सांगतो. राजा रावणाला बायको मिळत नव्हती म्हणून सीता चोरली का मिळालेल्या बायकोमध्ये सुख नाही म्हणून सीता चोरली? कोण सांगते सांगा, पटकून सांगा. टाइम संपलाय, पटकून सांगा बाबा. रावणाला बायको नव्हती म्हणून त्यानं दुसऱ्याची बायको चोरली का? पुढे बोलू का? रावणाला बायको नव्हती म्हणून त्यानं बायको चोरली नाही, त्या आहेत त्या बायकोमध्ये त्याला समाधान नव्हतं म्हणून बायको चोरली. म्हणजे 80,000 बायका होत्या पण त्या काय नव्हता त्याच्यात, प्राप्त वस्तूत समाधान नव्हता. काय नव्हतं त्याच्याकडे? त्याच्या घरामध्ये सोनं नव्हतं, घरच सोन्याची होती. 1-2 नाही, 7 करोड घर होती. किती? शुद्ध कांचनाची 7 घरात सोनं नव्हतं, नाही घरच सोन्याची होती. धनाने मोठा होता, ज्ञानाने किती मोठा होता माहितीये का तुम्हाला? शिवतांडव ते जर म्हणायचं असेल, चांगल्या चांगल्या विद्वानाला घाम फुटतो महाराज. ते निर्माण करणारा कोण आहे? पहिला शिवभक्त रावण आहे. प्रकांड विद्वान आहे तो. म्हणजे धनवान आहे तो, विद्वान आहे तो. गुणवान किती होता माहितीये का? मुंडकं तोडलं, शिर काढून त्याचा विना बनून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं.
तो गुणवान आहे, धनवान आहे, गुणवान आहे, ज्ञानवान आहे. संपत्ती किती आहे त्याची? 7 करोड घर आहेत ना. संतती 1 लाख मुलं आहेत. स्वतंत्र लोकसभा त्याची, स्वतंत्र. 1.25 लाख नातू आहेत, 80,000 बायका आहेत. दुसऱ्याचं एक सुद्धा वोट घ्यायची गरज नाही. आरक्षण द्या अगर न द्या, आम्ही स्वतंत्र आहे, गरजच नाही. एवढा मोठा परिवार आहे. बरं, मुलं बी असे काही उदबत्ती छाप नव्हते, बिड्या ओढू पुड्या खाऊ, खाणार पिणार नव्हते. ते नरांतक, मेघनाथ, अखया, ज्यांचे नाव घेतल्यावर चांगल्या चांगल्या महाराजाच्या धोत्राचं पितांबर होत होतं. महाराज त्यांची मुलं भयान होते. स्वर्गाच्या राजाला जर बांधून आणतात, अमर लोकाचा राजा आहे, सगळे त्याच्या आधिपत्याखाली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ज्याच्या आधिपत्यात चालतं त्याला स्वर्गाचा राजा इंद्र म्हणतात. त्याला जर बांधून आणून मारतो, सामान्य होता का? नवग्रहाच्या पायऱ्या करतो, अग्नीला कपडे धुवायला लावतो, गणपतीला गाडवं वळायला लावतो. सत्ता किती मोठी होती त्याची. पण तेवढं असूनही दुसऱ्याच्या घरी भीक मागायला गेला का? प्राप्त वस्तूत समाधान नाही. सातिशयता नावाचा दोष आहे. विठाला म्हणजे दुःख रूपता, विपरीतता, क्षणिकता आणि सातिशयता 4 दोषांनी प्रपंच संसार असल्यामुळं आम्हाला ते आवडत नाही. आणि नाम गोड आहे, नाम पवित्र आहे, नाम सत्य आहे, आणि नाम एक राहिलं ना सोपं आहे. 4 गुणांनी युक्त असल्यामुळं नाम आवडतं, 4 दोषांनी युक्त संसार असल्यामुळं नाही. एका हरी नामी नाही एका हरी नामी बिना, नाही एका हरी नामी बिना. हे अभंगाचं पहिलं स्पष्टीकरण तुकोबारायांनी दिलं. महाराज तुम्हाला हे आवडत नाही, पण ते आम्हाला आवडतं, याचं कारण काय? नाम तुम्ही म्हणता गोड आहे, पण आम्ही घेतो, आम्हाला तर चहामध्ये साखर टाकल्याशिवाय गोड झाल्याला कळत नाही. नाम घेतल्यावर साखर कारखाने टाकायची गरजच नाही, ऊस लावायची. नाम गोड आहे ना. मग तुम्हाला एक वस्तू जर समजा साखर गोड आहे, शाण्यानं खाली तरी माऊली गोड लागते का नाही? मूर्खानं खाल्यावर गोडच लागते, पुरुषानं खाल्यावर गोड लागते, आणि मातृशक्तीनं खाल्ल्यावर आजी कशी लागते? आजी ओ, कोणही खाली तर साखर काय लागते? गोडच लागते. साखर कशी खाली तरी गोडच लागते महाराज. कोणालाही गोड लागते, केव्हाही गोड लागते. का गोड लागते? ते त्याचं स्वरूप आहे. तुम्ही एखादी साखर पाणी करून एखाद्या राखामध्ये टाका, ती राख खा, ती राख खाऊ नका, पण ती राख सुद्धा काय लागेल? गोडच लागेल. मग साखर ही गोड आहे तर सगळ्यांना गोड लागते, तर नाम गोड आहे, तुम्हाला गोड लागतं तर आम्हाला का लागत नाही? विठाला विठाला. त्याचं कारण आहे माणसाच्या ठिकाणी असणारा दोष. त्या दोषाचं नाव आहे मलदोष. आपलं काही पाप असेल तर आपल्याला नाम आवडत नाही. आवडत नाही याचा अर्थ ते गोड लागत नाही. आणि गोड लागणे या शब्दाचा अर्थ ते सुखकर वाटत नाही. गोड या शब्दाचा लक्ष्य अर्थ सुख आहे. साखर गोड लागते, ठीक आहे, पण किती गोड लागते कोण सांगते? किती गोड लागते कोण सांगते? त्याचा अख्खा पुतळा बांधतो, सगळा खर्च माझा. सांगा, साखर गोड आहे ठीक आहे, पण किती गोड आहे हे कोण सांगते? साखर इतकी नाही, किती गोड आहे त्याला परिमाण सांगा ना. नाही उपमे झालं, उपमान सांगा, उपमा देऊन सांगा. सांगता येत नाही, सांगता येत नाही. पण प्रश्न असा आहे की गोड साखर सुद्धा काही वेळेला कडू लागते. कधी कडू लागते? कावीळ झाल्यावर, बरोबर आहे, साप चावल्यावर, बरोबर आहे, ते काय म्हणतात त्याला, दुसरा एक रोग आहे, 2-3 गोष्टी आहेत. ताप आल्यावर. गोड दूध आहे, कोणीही जरी पिलं तर गोड दूध आहे, पण एखाद्या माणसाला गौर निघाला किंवा कावीळ झाला किंवा टायफॉइड झाला, त्याला दूध गोड आहे की नाही? त्यानं घेतल्यावर एक तर ह्या 3 रोगाला दूध कधीच घे जाऊ नये. घेतल्यानंतर त्या दुधाचं विष होतं, आणि ते फार मारक विष होतं.
माणूस त्याच्यापासून गतप्राण होऊ शकतो. ताप आल्यानंतर, कावीळ झाल्यानंतर आणि गौर झाल्यानंतर हे 2-3 रोग आहेत की त्या रोगामध्ये माणसाने दूध घेऊ नये, आणि घेतलं तर ते कडू जर लागतं. मग दूध कडू आहे का घेणारा कडू आहे का देणारा साल कडू आहे, असं मी तुम्हाला विचारतो. विठाला तर दूध कडू नाही, घेणाराही साल कडू नाही, मग त्याच्या ठिकाणी दोष आहे. तसं साधू संतांना देवाचं नाव गोड लागतं, ते आपल्याला गोड लागत नाही. का लागत नाही? आपल्या ठिकाणी दोष आहे, आणि ते दोष नामचिंतनानेच जातात. शाळेत गेल्याशिवाय काही येत नाही, आणि काही येत असेल तरच शाळेत जाऊ, नाही तर शाळेत जाऊन काय उपयोग? शाळेत गेल्याशिवाय काही येत नाही, आणि काही येत नसेल तर शाळेत जाऊन काय उपयोग? मग जायचं का नाही? काय म्हणणं आहे बाबा? याचा अर्थ त्याच्यासोबत अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्यानंतर त्याच्यापासून काय होतं? असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या अभंगाचे पूर्वचरण संपूर्ण तुम्हाला ज्ञात आहेत. मला एक सांगायचंय की ते घेऊनच दोष जातील, आणि दोष गेल्यानंतर ते गोड लागेल. विठाला. आणि दुसरा एक अर्थ आहे, साधू संतांना संसारामध्ये दोष दिसलेला आपल्याला दिसत नाहीत. याचं दुसरं एक कारण आहे. काय कारण आहे? आपल्याला त्या दोषाचं ज्ञान नाही. काय नाही? ज्ञान झाल्यावर माणूस चांगली वस्तू आणि वाईट वस्तू ही त्याची ओळख झाली की चांगलं स्वीकारतो, वाईट टाकून देतो. पण आपल्याला संसार चांगला वाटतो, परमार्थ वाईट वाटतो का? आपल्याला त्याचं ज्ञान नाही. ज्ञानोबराय म्हणतात, विषयाचा पडिपाड गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पडिपाड झाला याचा अर्थ काय? सवय लागली. काय झाली? कडू झरे घेणारा असा झटका देतो, फुसकून करतो, तरी सुद्धा सकाळी तिथे जाऊन घेतोच. कडू हे सगळ्यालाच माहिती आहे, तरी सुद्धा झटका देऊन पेतो. तरी कडू हे माहिती आहे तरी पेतो. याचा अर्थ काय? पडिपाड म्हणजे त्याचा अभ्यास झाला, उलटेपणा आला, सवय लागली ना. मग ती सवय लागल्यानंतर त्याचा परिणाम होत असतो. तशी अनंत जन्मामध्ये आपल्याला संसार करायची सवय लागली, त्याचं आपल्याला काही वाटत नाही. कोट घ्या लाज नाही, कालचा कोट घ्या आज नाही. विठाला. त्याचा अर्थ निघतो महाराज, त्या वस्तूचं ज्ञान नाही. एखाद्याला जर ज्ञान झालं की ही गोष्ट वाईट आहे, तो माणूस पुन्हा त्याचं सेवन करत नाही. एक जणांना पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि जेवायला ठेवलं, आणि जेवताना एक जणांना कानात येऊन सांगितलं, अरे जेवू नको, कुठला तरी तो खुणूस काढण्यासाठी विष घातलंय मध्ये, ते जेवल का? ते मला नाही काही उगं म्हणतोस तू, बघ म्हणलं माशी कुठेही बसाली पण त्या पोळीवर बसाली का बघ. त्यानं म्हणलं खरंय राव, हे घरामध्ये काही दुसरी वस्तू आणलीस तर हे जे उठून पळालं आणखी आलं नाही बघा. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय काय म्हणतात? विषयाला अंधली रस सोय जेवणारा ठाऊक होय. तो ताटची सांडोनी जाय जिया परी. जेवणाला माहीत झालं की बायाच्यात विषय तो पुन्हा खात नाही, आणि माहीत नसेल तर दगा होतो. बरोबर आहे. एकच दृष्टांत देतो आणि अभंगाचा शब्दशः अर्थ करून शेवट समाप्त करतो. जुना काळ होता, बऱ्याच दिवसानं जावाई येणार होता, घरी आलाच नाही. धोंडे जेवाय आला नाही, पित्राला जेवाय आला नाही, कशालाच आला नाही. मोठी नोकरी होती, त्याला वेळच भेटत नव्हता. एकदा घरी आला पण घरचे माणसं शेतात कापूस वेचायला गेले. आबाळ सतू लागलं, सगळे शेतामध्ये गेले. घरी कोणीच नाही. म्हातारी होती, सासू होती, पण सासू घरी राहिली म्हणजे तिचं अंग भरून आलं होतं. सर्दी झाली होती, सर्दी चांगलीच झाली होती, पिकली होती. ओ बाबा लक्ष देऊ नाही का?
सासूला सर्दी झाली होती, जावाई घरी येऊन बसला. मग तिनं फोन लावला आपल्या मुलीला आणि सांगितलं, छबू तुझ्या मालकाला काय आवडतं? ती म्हणली पुरणपोळ्या. काय म्हणली? पुरणपोळ्या. पुरण म्हटल्यावर ते शिजवावं लागतं, ते हाटावं लागतं. मग ते हाटताना काय झालं, सासूला सर्दी झाली. ते हाटताना डाव्या कॅलनला पाणी सुटलं. कॅलनचं पाणी भलतं हिरवगार असतं. सासूनं ओढून घेतलं. दुसऱ्यांदा दोन्ही कॅलनला पाणी सुटलं. खाली आलं, सासूनं ओढून घेतलं. ते म्हणलं बरं झालं, जमलं ते. मग पण तिसऱ्यांदा जे हिरवगार झाडच्या झाड आलं, सासूनं पुष्कळ ओढायचा प्रयत्न केला, पण त्या पुरणाच्या पात्र्यात घापटून पडलं. जावई म्हणला, अरे बापो, एक तर 10 वर्ष झालं आलो नाही, एकूण तिकून आलो तर ही काय करावं बाबा. मला शेवटी करायचं सासूच्या हातात आहे, पण खायचं आपल्या हातात आहे, खायचं का नाही खायचं. सगळे शेतून आले, हातपाय धुतले, बसले, दिवा लावला, रामराम जय हरी झाला आणि वाढले बाबा पात्र. लोक सगळे सोबत बसलेले, घरातले प्रतिष्ठित संबंधातले लोक, जावई आला म्हणून चांगला स्वयंपाक केला. सगळे लोक दुधासंग फर फर वर पोळी आणाले. ओ पोळी द्या इकडं, ओ पोळी द्या इकडं. पहिली पोळी संपली की दुसरी पोळी, पहिली मेली की दुसरी पोळी. हो, झपका लावला त्याने. पण जावाई त्या पोळीकडे बघच ना. ते वाढणारे म्हणले, दाजी घ्या की बरोबर. ते म्हणलं ना, आपल्याला नाही जमत. त्याने सांगितलं, सासून बघितलं. ते म्हणले, एक लहान पिंट्या होता. म्हणजे पिंट्या, अंग भरून आल तर बापा, लय कष्ट घेतलेत, पण तुझ्या दाजीला म्हणाव कोरभर का होईना खा. मी नाही तुम्हाला एक अंगठी देते, छला देते म्हणजे, पण कोरभर का होईना खा. ते म्हणला अजिबात नाही, मी खाणार नाही. दुसरा थोडा बाळ्या पैलवान होता. ते म्हणला, दाजी काय खर्च लागायचं ते लागू द्या, पण एक पोळी खास. ते म्हणला अजिबात नाही, मी मेलो तरी खाणारच नाही. बाकीचे लोक खपकाच उठवलाय. ते म्हणलं का खाणार नाही? ते म्हणलं मला डॉक्टरनं खाऊ नका म्हणून सांगितलं. ते म्हणले लागू द्या ना खर्च. नाही नाही म्हणला, खाणारच नाही. दृष्टांत संपला. मला एक सांगा, विनोदाचा भाग सोडून द्या, बाकीची लोक पोळी का खात होते? बाबा, पोळी का खात होते बाकीचे लोक? गोड लागली, भूक लागली म्हणून खात होते. तसं नव माय. बाकीच्या लोकांना माहित नव्हतं की याच्यात सासूचं मटेरियल पडलंय का नाही. ते बाकीच्या लोकांना माहित नव्हतं. आणि जावाई का खात नव्हता? त्याला माहित होतं की याच्यात नंबर 1चं मटेरियल पडलंय, नंबर 1चं. बरोबर आहे. तसं या प्रपंचामध्ये दोष आहे ते साधू संतांना दिसतात, त्यांच्या दृष्टीमध्ये दोष नाही. प्रपंचात दोष आहेत, पण आपल्याला ते दोष वाटत नाहीत, गुण वाटतात. माणसाला गुदगुल्या होतात लग्न जन्मल्यावर, लग्न झाल्यावर आनंद वाटतो, भुजा उडवीत चालतो. का? आपल्याला त्याच्यातले दोष दिसत नाहीत. ज्यांना दिसले ना, ते लग्नातून स्टेजवरून उडी मारून पळून गेले. त्यांना दोष दिसले, आपल्याला दिसतच नाहीत. का दिसत नाहीत? न दिसण्याचं कारण आपल्या दृष्टीमध्ये दोष आहेत. शास्त्रकार सांगतात, दोष दृष्टीरजिम्हासा पुनर्भोगेश्वेन द्विनतः. शास्त्र सांगतं, दृष्टीतला दोष गेल्याशिवाय वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही. आपल्या दृष्टीमध्ये मल, विक्षेप आणि आवरण नावाचा दोष असल्यामुळं आपल्याला प्रपंच दुःखरूप आहे, क्षणिक आहे, उलटा आहे आणि सातिशयता दोषाने युक्त आहे, तरी तो गुणकारी वाटतो. म्हणून पुन्हा पुन्हा दुःख भोगावं लागतं. साधू संतांना ते दोष रूपानं दिसतात, गुण रूपानं दिसतात. याचा अर्थ त्यांना यथार्थ दृष्टी आहे आणि ते त्यांना दिसत असल्यामुळं, त्यांची दृष्टी निर्मळ आणि स्वच्छ असल्यामुळं, समान असल्यामुळं त्यांना प्रपंचाकडे पाहिल्यानंतर प्रपंच हा दोषयुक्त असल्यामुळं त्यांच्या दृष्टीनं तो दोषयुक्त आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, त्या प्रपंचाविषयी आमची भावना झाली. विटले हे चित्त, विटले हे चित्त प्रपंचापासून. विटले हे चित्त प्रपंचापासून.
नामामध्ये गुण दिसल्यामुळं तुकोबराय म्हणतात मला देव त्याच्या वाचून काही आवडत. छत्रपतीला उद्देशून सांगतात आम्हाला त्याच्या वाचून काय आवडत नाही. बरं हे सोने माणिक मोती याचं तरी काहीतरी करा. तुकोबराय म्हणले सोने रुपया आम्हा मृतिकी समान, माणिक पाषाण मुंगी आणि राव आम्हा समानची देव. ज्याची समदृष्टी झाली ना सर्वाभूती समदृष्टी तोची साधू इय सृष्टी. ज्यांची समान दृष्टी झाली त्याला लहान मोठा मूर्ख शाना दिसत नाही. सर्वांमध्ये सारखा भूती भाव म्हणून पूजितो या देवा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चिंत जान माझा. हे भक्तीचं सूत्र आहे. म्हणून तुकोबराय सांगतात सोनं रूप माणिक मोती आणि माती याच्यामध्ये आम्हाला फरक वाटत नाही. महाराज हा फरक असून फरक का नाही वाटत. तुकोबराय म्हणले पृथ्वीच्या पोटी 9 रत्न काय, सर्व धातू काय, पदार्थ काय, हे सर्व पृथ्वीचाच भाग आहे. तुम्ही अलंकारानं बघत असाल कोणती नथ आहे, कोणती एकदाणी आहे, कोणता चप्पल हार आहे, कोणती शेवणफीस आहे, पण सोनाराच्या दृष्टिकोनातून सर्व काय सोनच आहे. भांगारची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तार होते हे जग. याच्या आधीचा तुकडा काय. तुम्ही म्हणाल जर आम्हाला सांगायचं तुला कशाला आणलं इतका वेळ, असं तर नाही ना. 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे प्रकृतीन स्वामष्टभ्य विश्वजे आम्ही पुन्हा पुन्हा भूतग्राम मिमम कृष्ण मवशम प्रकृती रवशा या श्लोकावरती ओवी आहे. पहिला तुकडा आठवत नाही, आपलं आपलंच कामाला येतं. पण सांगायचा मुद्दा ज्ञानोबराय म्हणतात की बाबा सोनं आहे ना, सोनं हे अलंकार रूपानं जरी आलं तरी ते शेवटी सोनच आहे. अलंकार हा त्याचा तात्विक गुण आहे, शाश्वत गुण नाही. तसं पृथ्वीच्या पोटी हे सगळे सोनं काय, जर्मन काय, कास काय, तांब काय, सगळं पृथ्वीच्या दृष्टिकोनातून समानच आहे. कोणताही धातू असला आणि कोणतंही द्रव्य असलं तर ते द्रव्य धातू पृथ्वीच्या संशोधनामध्ये ते काय मातीच आहे, मातीपासूनच तयार होणाऱ्या वस्तू आहेत. मग ही समान दृष्टी त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे तुकोबराय म्हणतात सोने रुपये आम्हा मृतिके समान. बर मग स्त्रीबद्दल तुमची काय भावना आहे, एका वाक्यात सांगतो. तुकोबराय म्हटले स्त्री म्हटलं की आम्हाला आसोलासारखी वाटते. महाराज तुम्ही एवढे तत्वज्ञानी आहात, तुमचा सर्व जग आदर्श घेतं, जगत गुरु आहात. वेदाचा तो अर्थ अमासीचं ठहावा येरानी वाहवा भार माता म्हणणारे तुम्ही. तुम्हाला माहिती नाही ज्ञानोबारायांसारखे, छत्रपतीसारखे, हनुमंतरायासारखे लोक आईच्या कुशीमधूनच आले. त्या आईला तुम्ही खुशाल अस्वल म्हणता. ते म्हटले आम्ही आईला दोष देत नाही, आईमध्ये रममान होण्याचे कारणाला दोष देतो. विठाला विठाला आम्ही त्या वस्तूला देत नाहीत, वस्तूमध्ये असलेल्या गुणाला किंवा दोषाला दोष देतो. का बरं. बैल माणसाला डिवून मारतो, वाघ माणसाला फाडून मारतो, कुत्र माणसाला चावून मारतं आणि स्त्री सुद्धा माणसाला मारते, पण ते मारण्याची पद्धत वेगळी आहे. अहो माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, साखरेचा डब्बा घेऊन या ना एकदा. अहो माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, गॅस भरून आणा ना एकदा. अस्वलही माणसाला मारतो, वाघही माणसाला मारतो, कुत्राही माणसाला मारतो, बैलही माणसाला मारतो, पण त्या मारण्याचे प्रकार आले. तसं अस्वलही माणसाला मारतो. कसा मारतो. वाघासारखा फाडून मारत नाही, पहिल्यांदा गुदगुल्या करतो, कोण केलं की पुन्हा दुसरी कोण गुदगुल्या करतो. ते गुदगुल्या करून 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 हसून हसूनच माणसाला मारतो. अति दुःखानं जसा माणसाचा मृत्यू होतो तसा अति सुखानं सुद्धा होतो. तुमच्या शेजारीच हा प्रसंग घडलेला आहे. माहिती आहे तुम्हाला. नाही माहिती. विधान परिषद उमेदवार माहिती आहे ना तुम्हाला. नाही. विधानसभा परिषद तरी माहिती असेल. राठोड साहेबाचं उदाहरण माहिती आहे. अति आनंदात सुद्धा माणसाचा मृत्यू होतो. म्हणून गीता सांगते येऊ न रुष्यती न द्वेष्टी. अति दुःखानंही माणूस मरतो आणि अति सुखानंही मरतो. माणसाला वाघ फाडून मारतो, पण अस्वलही माणसाला मारतो. तो गुदगुल्या करूनच मारतो, हसून हसूनच मारतो, हसून हसून मारतो, म्हणून त्याला हसवल म्हणतात. मग त्या अस्वलाचा स्त्रीचा काय गुणधर्म समान कोण्या ठिकाणी येतो. तर तुकोबराय म्हटले स्त्री सुद्धा माणसाला हसून गुदगुल्या करूनच मारते. कवा सफरचंदासारखे गाल होते लग्नाच्या वेळेस,
कवा नरवटी सारखे झाले, पत्ताच लागत नाही. विठाला विठाला म्हणून तुकोबाराय म्हणतात, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाशना मृत्युकेच्या. कारण काय? रिसाची ये परी आम्हा पुढे, रिसाचे परिणामा पुढे, रिसाचे परिणामा पुढे. तुका म्हणे तैच्या दिसते लदार, तुका म्हणे तैच्या दिसते लदार. तुका म्हणे तैसा दिसतील नार, तुका म्हणे तैसा दिसतील नार. तुका म्हणे तैच्या दिसते लदार, तुका म्हणे तैच्या दिसते लदार. तुका म्हणे तैसा दिसतील नार, तुका म्हणे तैसा दिसतील नार. रेताचे पारी आमा पुढे, रेताचे पारी आमा पुढे. विठले चित्तर पंजाबातून, विठले चित्तर पंजाबातून. साचिया पुरी आमा पुढे, साचिया पुरी आमा पुढे. त्याचे पंजाबातून विठाले प्रपंचापासून व मनत मारी वरदानच व मनत मनी, व मनत मनी, व मनत मनी, व मनत मारी, व मनत मारी बसाले, व मनत मनी, व मनत वमन हे मारी बैसलास. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे दैसा दिसतील नारी, रिसाची ये परी आम्हा पुढे. विठले हे चित्त प्रपंचापासून, व मनते म्हणे बैसलीसे. यथामती येता सौकास अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तेवढा काय मी विद्वान नाही, मी काही तपोनिष्ठ नाही, ज्ञाननिष्ठ नाही, साधन संपन्न नाही. एक तुमच्यासारखाच बेकार मोकार टुकार विद्यार्थी आहे. कदाचित माझ्याकडून काही दोष घडला असेल तर उदार अंतकरणाने, कारण तुमच्याबद्दल बोलावं असं माझ्याकडं अधिकार योग्यता नाही. लांबूनच मी ऐकून आलेलं आहे, कारण हे गाव म्हणजे केंद्र शासन पुरस्कृत आहे.
गावाबद्दल नेहमी बोलत असतो, गावामध्ये 5 गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. देवालय चांगलं असलं पाहिजेत. इथं एवढी मोठी सोने चांदीची गदाच ठेवली. देवालय चांगलं करा म्हणलं तर गद्यानंच मारतील, गद्यानं मारतील गध्याला. आलं का ध्यानात? देवाबद्दल बोलायचं काम नाही. देवालय चांगलं असलं पाहिजेत, कारण तिथं गेल्यानंतर मन मोकळं करायची जागा म्हणजे देवालय. गावामध्ये विद्यालय चांगलं असलं पाहिजेत. भविष्याचा नागरिक, या गावाला सांभाळणारा, या कुळाला सांभाळणारा, या समाजाला सांभाळणारा ज्या शाळेमध्ये तयार होतो ती शाळा चांगली असली पाहिजे. वेळेवर शिक्षक आला पाहिजेत. 2000 रुपये ट्युशनला दिले तर एक दिवस मोपून कॅलेंडरवर ठेवतो. आणि जे शासन लाख रुपये पगार देतं त्याच्यावर लक्ष न ठेवायला काय अडचण आहे. म्हणून शाळा चांगली असली पाहिजे, विद्यालय चांगलं असलं पाहिजे. 2. तिसरी गोष्ट, गावामध्ये रुग्णालय चांगलं असलं पाहिजे. गावामध्ये देवालय चांगलं असलं पाहिजे, तसंच विद्यालय चांगलं असलं पाहिजे, तसंच रुग्णालय पण गावामध्ये चांगलं असलं पाहिजे. कारण काही दवाखान्यामध्ये गेल्यानंतर थोडंफार दुखत असलं तरी त्या दवाखान्यात गेल्यानंतर लोक फोन लावतात, लागत आहे पाहुण्याला फोन लावा, जा भोकरला आणा सुतळी बांबू पताका, म्हणजे सगळ्याच तयारीला लागावं लागतात. काही असे असतात पण काही ठिकाणी नसतात, आणि ज्या ठिकाणी नाही तिथं असावेत, आणि जिथं आहेत तिथं ते चांगले असावेत. कारण ते पैसा आपल्या खिशातूनच गेलेला असतो आणि आपल्या खिशातल्या पैशातूनच ती गोष्ट घडत असते. म्हणून रुग्णालय चांगलं असावं. 4थी गोष्ट, आपल्या गावामध्ये वाचनालय चांगलं असलं पाहिजे. वाचलं तर माणसं वाचतील ना. जग कुठं गेले, हे जगात काय चाललंय ज्या वृत्तपत्रामध्ये आहे ते पाहिल्याशिवाय जग कुठे आहे ना आपण कुठे हे कळणारच नाही. देवालय, विद्यालय, वाचनालय आणि रुग्णालय. 5वी गोष्ट, शौचालय असलं पाहिजे. म्हणून हे हागणदारी मुक्त गाव आहे. देवालय चांगले, विद्यालय चांगले. कारण विद्यालय जर चांगलं नसतं तर या 21व्या शतकामध्ये तरुण वर्ग गावातला एवढा तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात असं झालंच नसतं. म्हणून तुमच्याबद्दल बोलावं एवढा मी मोठा नाही. आदरणीय आमचे माऊली सुंदर गायक आहेत, मला नाव माहिती नाहीत बरं का, क्षमा असावी. काय नाव? सुदाम महाराज. आणि आपलं संभाजी महाराज. आणि काका सुंदर आवाज आहे, 70-80चं वय आहे. स्वरातही आहेत आणि जोरातही आहेत, हे का नाही? तर सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही आदरणीय आहात, पूजनीय आहात, माननीय आहात, वंदनीय आहात. म्हणून बसलेली सर्व अधिकारी वर्ग आहेत. कारण तुमच्यामुळं तुम्हाला तिथं बसल्यानंतर ऐकावं वाटतं का नाही हे मला इथं उभं राहिल्यावर कळतं. सांगायचा माझा एक एवढाच उद्देश आहे की तुम्ही सर्वजण महान आहात आणि तुमच्या पुढं मी लहान आहे, पण तुम्ही माझं 2 शब्द गोड करून घेतलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. इथे येण्याचा योग आला. आमच्या संस्थेमध्ये आमचा समर्थ हा मुलगा आहे विश्वनाथराव दंतपलेचा, आणि त्यांच्या आग्रह आठासानं आमचे पाटील आले ते 2 वेळेस संस्थानला. महाराज आम्ही 2दा आलो, ती एकदा तरी या की म्हणले पाटील, म्हणून मी आलो. आणि तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आमचे मारुतराव यांनी आग्रह धरला या म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन झालं आणि तुमच्या पुढं वेळवाकडं बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यात काही दोष असतील तर वापस करा, आणि चांगला असेल तर जीवनाची सार्थकता करा. आमचे मृदंगाचार्य पेटी मास्तर, नाव काय? पांडुरंगजी. कोणतं गाव? परभणी. अहो लागली जोड, जगात जर्मनी, भारतात परभणी. पेटी मामाने बी आमच्या माऊलीने मृदंगाला खूप छान साथ दिली, आणि तुम्ही सुद्धा शांतपणे बघ ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. शेवेला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई.